विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। इंधन दरवाढी विरोधात आमदार प्रणिती शिंदे यांचा एल्गार। ईडी जिसकी मम्मी है वो भाजप सरकार निकम्मी है। आमदार प्रणिती शिंदे। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार विरोधात निर्देशने आंदोलन। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकार निर्मित पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ व महागाई विरोधात महागाई मुक्त भारतासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे निर्देशने आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो। ईडी जिसकी मम्मी है वो भाजप सरकार निकम्मी है। जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। पेट्रोल डीजल 100 पार, बस करो मोदी लूटमार। भाजप हटाओ, महंगाई घटाओ अशा मोदी सरकारच्या विरोधात जोराजोरात घोषणाबाजी केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला। तसेच यावेळी गॅस सिलेंडर आणि दुचाकीला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की मोदी सरकार पेट्रोल डिझेलचे रोजच वाढवत आहे। या 15 दिवसात 13 वेळा दर वाढले आहेत। गॅस सिलेंडरचे दर हजाराच्या आसपास झाले। सिलेंडर परवडत नसल्यामुळे आता गरीब महिला परत चुलीकडे वळून धुरात अश्रू काढत आहे। 1000 रुपयांचे सिलेंडर उत्पन्न घटलेल्या गोरगरिबांना कसे परवडणार? इंधन दरवाढीमुळे वाहतूक महाग झाल्यामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत। जनतेला या महागाईचा झळ बसत असून मोदी सरकार मात्र काहीही ऐकून घ्यायला तयार नाही। मनमोहन सिंग सरकारच्या काळात गॅस सिलेंडरचे दर 350 रुपये झाले असताना रस्त्यावर गॅस सिलेंडर घेऊन पंतप्रधानांना बांगड्या पाठवून आंदोलन करणारे स्मृती इराणी आणि भाजपचे नेते आता कुठे लपून बसले आहेत? तेव्हा बांगड्या पाठवल्या, आता आम्ही काय भाजप नेत्यांना शेणाच्या गौऱ्या पाठवायच्या का? असा सवालही आमदार प्रणिती शिंदे यांनी केला। निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून वेगवेगळे मुद्दे उरकून काढून लोकांना भ्रमात टाकायचे। 700 शेतकरी मेल्यानंतर काळे कृषी कायदे मागे घेतले। सिनेमाच्या माध्यमातून जनतेच्या भावना भडकावल्या जात आहेत। ईडीचा वापर करून विरोधकावर धाडी टाकले जात आहेत, दंगले केली जात आहेत। भाजपवाले जाती धर्माच्या नावाने फूट पाडून सामान्य जनतेला मूळ समस्यापासून लक्ष विचलित करत आहेत। लोकांचे जीव घेऊन राजकारण करण्याची भाजपची मानसिकता आहे। म्हणून आज रोजी लोकांना दिलासा देण्यासाठी लोकांच्या प्रश्नावर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्यतेल महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत। या आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, कार्याध्यक्ष संजय हेमगंडी, नगरसेवक शिवा बाटलीवाला, प्रवीण निकाळजे, हाजी तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, विनोद भोसले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रदेश चिटणीस ॲड मनीष गडदे, अलकाताई राठोड, किसन मेकाले गुरुजी, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, उदयशंकर चाकोते, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, आबादास बाबा करगुळे, प्रवक्ते नागनाथ कदम, तिरुपती परकीपंडला सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते, मध्य युवक अध्यक्ष वाहिद विजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, उद्योग सेलचे अध्यक्ष पशुपती माशाळ, राजन कामत, माजी नगरसेवक NK क्षीरसागर, दत्तू बंदपट्टे, सिद्धाराम आनंदकर, जेम्स जंकम, मधुकर आठवले, विनोद गायकवाड, अनिल पल्ली, VJNT सेल जिल्हाध्यक्ष हरिचंद्र राठोड, कमरुनिस्सा बागवान, नामदेव फुलारी, अनिल मस्के, डॉक्टर आप्पासाहेब बगले, VD गायकवाड, चक्रपाणी गज्जम, दशरथ गायकवाड, पॉल जंगले, सुनील भटकर, प्रवीण जाधव, प्रवीण वाले, प्रमिला तुपलवंडे, राहुल वर्धा, सुमन जाधव, नूर अहमद नालवार, राजा भाऊ महाडिक, केशव इंगळे, राजेश झंपले, शाकीर सागरी, दीनानाथ शेळके, संजय गायकवाड, विवेक कन्ना, प्रभाकर सादुल, मल्लीनाथ सोलापुरे, मुन्ना वळसांगकर, रवी हुंडेकरी, सुभाष वाघमारे, लखन गायकवाड, सत्यनारायण संगा, रशीद शेख, सुनील सारंगी, सोमनाथ वटकर, शरद गुमटे, रमेश कोळी, प्रतीक शिंगे, प्रथमेश जाधव,
शिवाजी साळुंके, उज्ज्वलाताई ढेकळे, शिल्पा चांदणे, मुमताज तांबोळे, शुभांगी लिंगराज, लता गुंडला, विनाताई देवकते, युनुस शेख, अंजली मंगोडेकर, पूजा नेल्लुरवार, मेघश्याम गौंडा, जिसान सय्यद, पंडित बुवा गणेशकर, चंदा काळे, नीता बनसोडे, माया गायकवाड, पद्मा म्हटला, सुनीता बेरा, मुन्नीराबी शेख, सलीमा शेख, दत्तात्रय लोकरे, अप्पालाल इनामदार, श्रीकांत संकट, चंदू लोंढे, मंगेश बारगळ, रविकांत कल्याणकर, शारदा शिंदे, बसंती साळुंके, विजय पारसेकर, स्नेहल शिंदे, सुनीता शेरखाने, महेश इराबत्ती, दिनेश पवार, नवीन माटेटी, राहुल वडनाल, नवीन चिंताकीनंदी, पवन मिठ्ठा, अजय यंगल, पवन चेअरमन, समीर शेख, आवेश बागवान, रफिक रामपुरे, सुरेश दळवी, अमीन नदाफ यांच्यासह सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. आता ह्यांना सीट मिळाली. मी परवा पण माझ्या भाषणात मुद्दे सगळे बाजूला. जे लोक एकेकाळी म्हणत होते की अरे लाव रे तो व्हिडिओ, आता त्यांचेच गुण गात आहेत. एकंदरीत आपल्याला कळतं की ह्यांची साजिश हे फक्त डिवाइड अँड रूल आहे. इलेक्शनच्या तोंडावर महत्त्वाचे मुद्दे बाजूला सोडून विकासाचे, महागाईचे मुद्दे बाजूला सोडून हाच त्यांचा षडयंत्र आहे आणि हीच त्यांची साजिश आहे आणि ह्याचा आम्ही पूर्णपणे धिक्कार करतो. आणि आता तरी माणसं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच म्हणजे आता जे ज्या पद्धतीने जे वापरत आहे हाच नेम पूर्ण उलटणार आहे त्यांच्या विरोधात आणि आता ते होताना देखील दिसत आहे. शेवटी ह्या सगळ्या संस्था ह्या ऑटॉनॉमस आहेत, त्याच्यावर कोणाचा दबाव काँग्रेसने तर त्याचा वापर कधी केला नाही आणि आमची संस्कृती पण नाही तसा करण्याचा. तर मला असं वाटतं ते कुठे ना कुठेतरी ते डायरेक्टरेट हे ॲक्च्युली खूप महत्त्वाचे ह्यांचे ठराविक क्लाइंट्स जे असतात त्या बघतात, तेच बघायला पाहिजे. पण आता काय म्हणजे कोणी छोटंसं काही केलं तरी हे ईडी आणतात. परवा कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटीलची म्हणाले तुम्ही पेटीएमवर पैसे दिले तर आम्ही ईडी, म्हणजे ह्यांनी साबित केलं आहे कुठेतरी, ह्यांनी कन्फर्म केलं आहे की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसते. तरी कोल्हापूरमध्ये परवा चंद्रकांत पाटील सांगितलं की तुम्ही हे केलं तर आम्ही ईडी पाठवू, तुम्ही ते केलं तर आम्ही ईडी, म्हणजे त्यांनी साबित केलं. मी त्यांचे धन्यवाद की त्यांनी कुठेतरी आता स्वीकारलं आहे की ईडी त्यांच्यासाठी काम करते आहे. किरीट सोमय्यांवरती एक आरोप झालेला आहे की त्यांनी INS विकासासाठी जो निधी गोळा केलेला आहे तो राज्यपालांकडे सुपूर्द केलेला नाही. काय एकंदरीत 100% हे कुठे ना कुठेतरी हे उलटणार आहे. म्हणजे जो ऊपर जाता है वो नीचे आता है. प्राइस होत आहे, पेट्रोल असेल, डिझेल असेल, सिलेंडर असेल, या संदर्भात मोबाईल पण आंदोलन घेणार आहे. आणि कुठे कलेक्टर ऑफिस असेल, कुठे आमचं ऑफिस असेल, कधी रस्त्यावर आंदोलन घेणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही आंदोलन घेतलं आहे. पण सरकार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. मला असं वाटतं महत्त्वाचे विषय ज्याची झळ गोरगरिबांना पोचते आहे, तुम्हाला पण पोचत आहे, पण गोरगरिबांना जास्त पोचत आहे, ते म्हणजे सिलेंडर जवळजवळ 1000 रुपयाच्या दरात झाला आहे. तुमचं पेट्रोल 135च्या वर, डिझेल पेट्रोल 135च्या वर, तुमच्या रेशन दुकानमध्ये रेशन आणि रॉकेट पण मिळत नाही आहे. एवढी वाईट परिस्थिती झाली गोरगरिबांची या देशात. आणि असं असताना मोदी सरकार आणि भाजप सरकार ह्या मुद्द्यांना बाजूला ठेवून वेगळेच मुद्दे हाताळत आहे. म्हणजे कुठे जात पात धर्म याच्यावरच त्यांचं सगळं चाललंय अजेंडा, एक कलमी अजेंडा चाललाय. हे जे मेन विषय जे गोरगरिबांचं जे त्याबद्दल मोदी सरकारमध्ये कोणीच बोलत नाही. ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि सिलेंडर फक्त 350 रुपये झालं होतं तेव्हा त्यांचेच मंत्री आमचे आदरणीय प्रधानमंत्री मनमोहन सिंगनं बांगड्या पाठवल्या. तर बांगड्या पाठवणं कमतरते कमी असण्याचं प्रतीक नाही आहे, म्हणून त्यांनी काय सिद्ध केलं. आणि आता 1000 रुपये सिलेंडर झालंय तर आम्ही त्यांना नेमकं काय पाठवू, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणून ह्याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत. तरीही सरकार हातात नाही आहे. म्हणजे ह्याच्यातून कळतं की इलेक्शन तोंडावर आलं की यांचे वेगवेगळे स्ट्रॅटेजीज निर्माण होतात. कोणाला ईडीची भीती दाखवली जाते, कोणावर रेड केली जाते, कुठे काळे कायदे 700 आत्महत्या झाल्यानंतर काळे कायदे मागे घेतले जातात, कुठे पिक्चर रिलीज होतात, कुठे दंगली केल्या जातात. म्हणजे लोकांचा जीव घेऊन हे राजकारण करणारी ह्यांची मानसिकता आहे.
आणि आज काँग्रेस त्यांच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या प्रती आणि साठी आम्ही रस्त्यावर आता ह्यांना सीट यांनी परवा पण माझ्या भाषणात मुद्दे सगळे बाजूला. जे लोक एकेकाळी म्हणत होते की अरे लाव रे तो व्हिडिओ, आता त्यांचेच गुण गात आहेत. एकंदरीत आपल्याला कळतं की ह्यांची साजिश हे फक्त डिवाइड अँड रूल आहे. इलेक्शनच्या तोंडावर महत्वाचे मुद्दे बाजूला सोडून विकासाचे, महागाईचे मुद्दे बाजूला सोडून हाच त्यांचा षडयंत्र आहे आणि हीच त्यांची साजिश आहे आणि ह्याचा आम्ही पूर्णपणे धिक्कार करतो. आणि आता तरी माणसं सर्वसामान्यांची डोळे एकीकडे धमकी दिली जाते विरोधकांना सर्व. आता सोमवारी विक्रांतच्या घोटाळ्यामध्ये सापडलेले काय सांगाल? या पद्धतीने ईडीचे वापरताय हाच नियम उलट महत्वाचे विषय ज्याची झळ गोरगरिबांना पोचते. हा तुम्हाला पण पोचत आहे, पण गोरगरिबांना जास्त पोचत आहे. ते म्हणजे सिलेंडर जवळजवळ 1000 रुपयाच्या दरात झाले. तुमचं पेट्रोल 135च्या वर, डिझेल पेट्रोल 135च्या वर. तुमच्या रेशन दुकानामध्ये रेशन आणि ब्लॉकेज पण मिळत नाही. एवढी वाईट परिस्थिती झाली गोरगरिबांची या देशात. आणि असं असताना मोदी सरकार आणि भाजप सरकार ह्या मुद्द्यांना बाजूला ठेवून वेगळेच मुद्दे हाताळतात. म्हणजे कुठे जात पात धर्म ह्याच्यावरच त्यांचं सगळं चाललंय अजेंडा. एक कलमी अजेंडा चाललाय. हे जे मेन विषय आहेत जे गोरगरिबांसाठी त्याबद्दल मोदी सरकारमध्ये कोणीच बोलत नाही. ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होते तर फक्त 350 रुपये झाले, तेव्हा त्यांचेच मंत्री आमचे आदरणीय प्रधानमंत्री मनमोहन सिंगनं बांगड्या पाठवल्या. तर बांगड्या पाठवणं कमतरते कमी असण्याचं प्रतीक नाही आहे म्हणून त्यांनी काय सिद्ध केलं. आणि आता 1000 रुपये सिलेंडर झाले तर आम्ही त्यांना नेमकं काय पाठवू हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणून ह्याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत. तरीही सरकार हालत नाही आहे. म्हणजे ह्याच्यातून कळतं की इलेक्शन तोंडावर आलं की यांचे वेगवेगळे स्ट्रॅटेजीज निर्माण होतात. कोणाला ईडीची भीती दाखवली जाते, कोणावर रेड केली जाते, कुठे काळे कायदे 700 आत्महत्या झाल्यानंतर काळे कायदे मागे घेतले जातात, कुठे पिक्चर रिलीज होतात, कुठे दंगली केल्या जातात. म्हणजे लोकांचा जीव घेऊन हे राजकारण करणारी त्यांची मानसिकता आहे. आणि आज काँग्रेस त्यांच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या प्रती आणि साठी आपल्याला कळतं की हे फक्त डिवाइड अँड रूल आहे. इलेक्शनच्या तोंडावर महत्वाचे मुद्दे बाजूला सोडून विकासाचे, महागाईचे मुद्दे बाजूला सोडून हाच त्यांचा षडयंत्र आहे आणि हीच त्यांची साजिश आहे आणि ह्याचा आम्ही पूर्णपणे धिक्कार करतो. आणि आता तरी माणसं सर्वसामान्यांची डोळे एकीकडे धमकी दिली जाते विरोधकांना सर्व. आता सोमवारी विक्रांतच्या घोटाळ्यामध्ये सापडलेले काय सांगाल? या पद्धतीने ईडीचे वापरताय हाच नियम उलट आणि आता ते होताना देखील दिसत आहे. शेवटी ह्या सगळ्या संस्था ह्या ऑटॉनॉमस आहेत. त्याच्यावर कोणाचा दबाव काँग्रेसने तर त्याचा वापर करून केला नाही आणि आम्ही संस्कृती पण नाही तसा करत असते. तर मला असं वाटतं ते कुठे ना कुठेतरी ते ईडी जे आहे सोलापुरात ईडीला एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हे ऍक्च्युली खूप महत्वाचे ह्यांचे ठराविक क्राईम जे असतात त्या बघतात, तेच बघायला पाहिजे. पण आता काय म्हणजे कोणी छोटंसं काही केलं तरी हे ईडी आणतात. परवा कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटीलजी म्हणाले तुम्ही पेटीएमवर पैसे दिले तर आम्ही ईडी. म्हणजे ह्यांनी साबित केलं आहे, कुठेतरी ह्यांनी कन्फर्म केलं की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसते. खरं तर शोकांतिका म्हणावी लागेल. 100% जेव्हा काँग्रेसच्या काळात 350 रुपये सिलेंडर झालेलं तेव्हा स्मृती इराणींनी आमचे आदरणीय पंतप्रधान यांना बांगड्या पाठवल्या. एक तर बांगड्या पाठवणं म्हणजे कमकुवत असलेल्याचं प्रतीक नाही आहे, तरी त्यांचा एवढा मोठा त्या ठिकाणी ह्या पद्धतीत त्यांच्या मनाने इन्सल्ट केलेला. आता आम्ही काय पाठवायचं शेणाच्या डोके. तेव्हा त्याच्याकडून लक्ष वळवण्यासाठी मोदीजींची बिल आणि स्थिती अशा गोष्टी करतात देशात तणाव निर्माण करणाऱ्या ही शोकांतिका आहे. देशासाठी खूपच दुःखद गोष्ट आहे की आज मोदीजी डिवाइड अँड रूल स्ट्रॅटेजी निर्माण करताय. जेव्हा गोरगरीब इकडे मांडताय तेव्हा गोरगरिबांना यांचं काही पडलं नाही. आमचे डिझेल पेट्रोल आणि सिलेंडरचे भाव कमी करा पहिले आणि मग ह्या गोष्टी करा ज्याचं काही महत्त्व पण नाही, त्याचं काही कोणाला पडलं पण नाही. गोरगरिबांची पिळवणूक करणाऱ्या मोदी सरकारचा, गोरगरिबांची पिळवणूक करणाऱ्या मोदी सरकारचा, या मोदी सरकारचं काय, या मोदी सरकारचं करायचं काय, या भाजप सरकारचं करायचं काय.
ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है। ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है। ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है, अरे ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है, अरे ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार निकम्मी है, अरे ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है, अरे ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है, अरे ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है। जो सरकार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।